महोदर महापार्श्व बंधू वीर प्रसिद्ध निघाले। हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना असणारं कालच्या कथेचं अनुसंधान महाराज त्या ठिकाणी असताना अनुसंधान ध्यानामध्ये असताना त्या ठिकाणी आणावं। कालच्या कथेमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी राजा रावण असताना आक्रोश करू लागला। पुन्हा 2 महाराज असताना त्या ठिकाणी 4 असणारे राजकुमार समोर असताना त्या ठिकाणी आले आणि 2 असणारे प्रधान महाराज असताना त्या ठिकाणी आले। राजा रावणाला असताना त्या ठिकाणी बोलले। 4 कुमार हे स्वतःहून महाराज असताना युद्धासाठी जाण्यासाठी असणारे त्या ठिकाणी कालच्या कथेमध्ये आले आणि 2 प्रधान महाराज असताना त्या ठिकाणी राजा रावणानं महाराज असताना त्या ठिकाणी युद्धामध्ये असणारं जाण्यासाठी त्यांना आज्ञा महाराज असताना त्या ठिकाणी दिलेली आहे। ऐसे वीर 6 जण संग्राम्याती प्रवीण मारावया राम लक्ष्मण धाडी रावण संग्रामी। हो, असे महाराज असताना 6 वीर असताना त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काय केलं, राजा रावणांना असणार प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बंधू महाराज असताना यांना मारण्यासाठी त्या ठिकाणी राजा रावणांना पाठवले म्हणतात। युद्धा निघता 6 जण रथास्व गजवाहन कोणा कोणाशी कोण कोण सावधान अवधान। हो, मग महाराज असताना 6 जण असताना त्या ठिकाणी युद्धासाठी निघाले म्हणतात, युद्ध करण्यासाठी। मग युद्धाला गेले महाराज, पण कोणा संग कसं कसं महाराज असताना युद्ध असताना त्या 6 जणांनी केलं म्हणून आले। कोण कोणासोबत असताना त्या ठिकाणी युद्ध करू लागलं, कसं कसं करू लागलं, सावध चित्तानं पुढं ऐका म्हणून लागले। ऐरावत कुळीचा गज गंभीर त्यावरी पैसोनी मोहदर युद्धा निघाला सत्वर देवी भास्कर मेघावरी। हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी मोहदर नावाचा असताना त्या ठिकाणी राजा रावणाचा मुलगा महाराज त्याचा असणारं त्या ठिकाणी जे काही वाहन होतं ते असणारा हत्ती होतं म्हणून आलं। आणि हत्ती असून महाराज त्या ठिकाणी कोण्या कुळातला असणारा हत्ती होता, तो जो कोणता महाराज असताना ऐरावत नावाचा हत्ती ज्यावेळेस समुद्र मंथनातून निघाला ना, त्या ऐरावत हत्तीच्या कुळामधील असणारा वंशज, त्या वंशज असणारा त्या हत्तीचा आणि त्या हत्तीवर महाराज असणारा तो मोहदर नावाचा असणारा राजा रावणाचा मुलगा बसलेला आहे। त्रेशरातीने मुकुट शिरी बैसोनिया रथावरी इंद्र चाप समान चाप करी निघे बाहेरी संग्रामा। हो, आणि असा असणारा त्या ठिकाणी कोण म्हणले, त्रिशरा नावाचा असणारा त्या ठिकाणी दुसरा असणारा राजा रावणाचा मुलगा, त्याचा असणारे 3 तोंड महाराज असताना त्याला होते आणि त्यांनी तोंडावरती महाराज असताना त्यातनं छत्र महाराज असताना धरले होते आणि तो असणारा त्या ठिकाणी रथामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी बसलेला आहे आणि रथामध्ये बसून युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी असणारा जाऊ लागलेला आहे। अतिकाय महारथी वीर रथ मरकताचा अखचन चक्र त्यावरी रत्नाढ्य कुमार वारू विचित्र जुंपिले। हो, आणि अतिकाय नावाचा महाराज असणारा जो काय राजा रावणाचा कुमार होता तोही महाराज असणारा रथावर बसला, पण रथ महाराज असणारा त्याचा कसा होता, सुशोभित असणारा रथ होता म्हणले। 5 महाराज असताना त्याच्या रथाला असताना त्या ठिकाणी लावले होते असा सुंदरसा असणारा रथ आणि त्या रथावरती असणारा अतिकाय नावाचा राजा रावणाचा मुलगा बसलेला आहे। ते रथी पैसोनी पाहे संग्राम आला अतिकाय उत्साहे त्याचा यावा कोण साहे दुर्धर हो सुरा। हो, आणि असा रथ महाराज असताना त्याचा होता, सुशोभित रथ होता, मोठा असणारा होता, रथाचा पराक्रमही तसाच होता। आणि असा अतिकाय महाराज त्या रथावरती असणारा त्या ठिकाणी बसून त्याचा पराक्रमही महाराज साधा नव्हता। म्हणतात की त्या अतिकायाचा पराक्रम इतका भारी होता की सुरांना महाराज असताना देवांना कोणालाही तो गणित नव्हता, कोणाच्याही हातानं महाराज असताना पराभव त्याचा आजपर्यंत झाला नव्हता। आणि असा अतिकाय महाराज असताना त्या ठिकाणी रथामध्ये बसून निघालेला आहे। उच्च श्रेवा समसुंदरू बळ बळवंत श्वेतवारू त्यावरी नरांत कविरू
युद्धी दुर्धरू सोबत. हो, उच्च सर्वा नावाच्या घोड्यासारखा घोडा महाराज असताना, उच्च सर्वा घोड्यासारखं बळ त्या घोड्याला असताना त्या ठिकाणी, आणि त्याच्यावर ते राजा रावणाचा एक मुलगा असताना त्या ठिकाणी कोणता म्हणून लागले? नरांतक नावाचा मुलगा महाराज असताना त्या घोड्यावर ते बसून युद्ध करण्यासाठी निघाला म्हणतात. विथूत प्राय खड्ग हाती दुर्धर त्याची संग्राम शक्ती. त्यासी विचरता युद्ध स्थिती स्वर्गी कापती सुरसिद्ध. आणि हातामध्ये महाराज असताना त्या कुमाराने महाराज असताना काय केलं? एक खडग घेतलं म्हणतात. आणि खडग असं साधं सुद्धा होतं का? नाही म्हणले महाराज. ज्या प्रकारे असणार आकाशातून एखादी वीज असणारी तुटावी तशी असणारी चमक त्या ठिकाणी असताना त्या खडग्याची होती. आणि असं दुर्धर असणारं खडग त्या अतिकायानं महाराज असताना त्या ठिकाणी नरांतकानं असणारं त्या ठिकाणी घेतलं आणि युद्ध करण्यासाठी असणारा निघाला म्हणतात. जो का अंतक महावीर देवांतक रथी पैसोनी एक एक आला निशंक संग्राम. हो, महाराज असणारे त्या ठिकाणी आणखीन चौथा असणारा त्या ठिकाणी राजा रावणाचा असणारा मुलगा म्हणून जो असणारा देवाला अंतक म्हणजे असणारा देवाचा अंत करण्यासाठी समर्थ आहे, सर्वांचा अंत करण्यासाठी असा नरांतक नावाचा महाराज असणारा राजा रावणाचा असणारा मुलगा. आणि तो सुद्धा महाराज असणारा त्या ठिकाणी रथामध्ये असणारा बसलेला आहे. मंथावया क्षीरसागरी जैसा विष्णू हाती मंदरागिरी तैसा परीग घेवनी करी आला बाहेरी देवांतक. हो, महाराज हा असणारा देवांतक कसा आला म्हणून आले? उपमा महाराज असणार कशी दिली म्हणते? ज्या प्रकारे असणार श्री हरी विष्णूनं महाराज ज्या वेळेस समुद्र मंथन करायचं त्यावेळेस असणारा आपल्या हातावर किंवा पाठीवर असणारा त्या ठिकाणी तो मंद्रांचल नावाचा पर्वत महाराज असताना घेतला ना, तसा हा कोण देवांतक नावाचा असणारा त्या ठिकाणी राजा रावणाचा मुलगा आपल्या हातामध्ये असणारा असा परीघ महाराज त्यानं असणारा त्या ठिकाणी घेतला आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बंधू बरोबर युद्ध करण्यासाठी महाराज रणांगणामध्ये जाऊ लागलेला आहे. पार्श्व रथावरी दुर्धर गदा घेऊन करी करावया महामारी आला झडकरी संग्राम. हो, आणि महापार्श्वद महाराज असताना त्या ठिकाणी त्यानेही महाराज असताना त्या ठिकाणी हातामध्ये गदा असताना त्या ठिकाणी घेतली आणि दुर्धर रण करण्यासाठी युद्ध करण्यासाठी असणारा त्या ठिकाणी संग्रामामध्ये युद्धभूमीमध्ये आलेला आहे. चौघी रथी एक कुंजरी एक तो शोभे अश्वावरी करावया वीर महामारी आले झडकरी संग्राम. हो, 4 जण महाराज असताना त्या ठिकाणी रथामध्ये बसले होते. एक जण असणारा अश्वावर म्हणजे घोड्यावर होतं, एक जण असताना त्या ठिकाणी हत्तीवर होतं. आणि आपले आपले आयुध घेऊन महाराज हे 6 जण असणारा त्या ठिकाणी जो कोणी आपला शत्रू आहे ना, या शत्रूला महाराज असताना त्या ठिकाणी मारण्यासाठी किंवा त्याचा पराभव करण्यासाठी असे रणयुद्ध महाराज असताना त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी रणभूमीमध्ये आले म्हणतात. जेवी का हंसावळी अंबरी देवी श्वेत पत्राची हरी सोबती राजपुत्रावरी युग चामरी सविज. काय महाराज असताना त्या ठिकाणी राजा रावणाची असणारी मुलं होते म्हणतात. त्यांना कायची कमी होती का? नव्हती महाराज. ज्या प्रकारे आकाशामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी आपल्या इकडे महाराज असताना ते पक्षी दिसत नाहीत, पण आपल्या इकडे कोणते पक्षी दिसतात? बगळे महाराज असताना त्या ठिकाणी दिसतात. जसे बगळे महाराज असताना आकाशामधून एका हरिणा असताना चालतात ना, तसे असणारे त्यांच्यावरती छत्र होते. त्या छत्राला महाराज असताना त्या ठिकाणी झालेल्या हिऱ्या मोत्याच्या असताना त्या ठिकाणी चमकू लागले म्हणतात. आजी मरणे का मरणे ऐसा श्रीरामी संग्राम करणे दृढ निश्चय करिता मने युद्धाकारणे ते आले. हो, आणि घरून निघताना महाराज असताना त्यांना एकच विचार केलता. घरून येताना असणारा असा विचार केलाय की आजचं युद्ध म्हणले असं एक तर पुढच्याला मारायचं, नाही तर आपण असणाऱ्या त्या ठिकाणी मारायचं, असा दृढ निश्चय महाराज असणारे ह्या 6 जणांना केला. आणि 6 जणांना तसा निश्चय करून रणभूमीमध्ये त्या ठिकाणी आले म्हणतात. अश्वरथ महाकुंजर आदट पायांचे मोगर
चतुरंग सैन्य संभार आले सत्वार संग्राम. हो, आणि असे महाराज असताना त्या ठिकाणी चतुरंग सेना महाराज असताना त्या ठिकाणी होती म्हणतात. रथामध्ये असणारे वीर आले, महाराज असताना हत्तीवरती असताना त्या ठिकाणी आले, पायंदळ महाराज असताना त्या ठिकाणी सैन्य असताना त्या ठिकाणी चतुरंग सेना राजा रावणाची 6 असणारे योद्धे त्या ठिकाणी रणभूमीमध्ये युद्ध करण्यासाठी आले म्हणतात. पताका ती विचित्र किंकिणी ज्वाळ म्हाळा मनोहर युद्धा निगत राजकुमार रथकुंजार श्रृंगारिले. हो, आणि असे महाराज असताना योद्धे त्या ठिकाणी असताना निघाले, येऊ लागले, आणि अशा थाटामाटामध्ये महाराज असताना त्यांचे रथ महाराज असताना त्या ठिकाणी सुशोभित करून शोभा असताना त्या ठिकाणी त्या रथांना आणून छत्रे शोभती श्री मुक्त फळांच्या झालरी निशाने त्राटिल्या भिरी रणमोहरी कर्जत. हो, निशाने महाराज असताना त्राटले, भेरी महाराज असताना त्या ठिकाणी वाजू लागले, मोठमोठाले वाद्य असताना त्या ठिकाणी वाजू लागले. पुन्हा जे काही छत्र होते त्यांना मुक्ता फळांच्या हरी महाराज असताना लावल्या होत्या. असे सुशोभित रथामध्ये बसून सर्वजण युद्ध करण्यासाठी येऊ लागले. सिंहनाद केला थोर नांदे उदटत अंबर धरा भूधर गरजत. हो, असे महाराज असताना त्या ठिकाणी थाटामाटामध्ये युद्धामध्ये असणारे येऊ लागले, आणि येताना गपचूप येऊन गेले महाराज. मोठमोठ्यांना असणारे गर्जना करू लागले, आरडू लागले महाराज. आरडत असताना त्यांचा आरडण्याचा आवाज, त्यांच्या गर्जनेचा आवाज म्हणले आकाशामध्ये असणारा त्या ठिकाणी कोणला. आकाशामध्ये कोणला नवे म्हणले धरणी सुद्धा महाराज त्यांच्या आवाजानं त्या ठिकाणी हादरू लागली, कंप असणारा त्या ठिकाणी पाहू लागलेली आहे. देखो छत्रपती भारत नाचती वानर कौतुक पाहे